नमस्कार. आज आपण करणार आहेत ताज्या वाटण्यापासून ग्रेव्हीची भाजी. ते झटकीपट तयार होती आणि ना कांदा न लसूण वापरता करणार आहेत. ते बी चवीला एकदम भन्नाट अशी होती. रेसिपीला सुरुवात करू. एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की छोटा चमचा जिरे चांगले फुलून द्यायचे आणि एक पिंच हिंग टाकायचं. त्यामध्ये एक तेजपत्ता टाकायचा आणि एक चमचा अद्रक घेतलेली खिसून घ्यायची. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक कापून. ते चांगलं बारीक गॅसवरती मिक्स करून घ्यायचं. मोठा गॅस करायचा नाही आहे. ते चांगला कच्चेपणा गेला की त्यामध्ये एक छोटा चमचा कस्तुरी मेथी टाकायची. एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर, पचायला हलकी असते, भाजीला कलर बी खूप छान असं येते. तिखट मिरची पावडर अर्धा चमचा. एक छोटा चमचा जिरा पावडर, भाजीला जिऱ्याची पावडर घेतलेली. एक चमचा धनिया पावडर, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं. पावडर मसाला टाकले मोठा गॅस करायचा नाही आहे. त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकून घ्यायचं. बेसन पीठ चांगलं कच्चेपणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. बेसन पीठ टाकल्यामुळे भाजीला एक संगपणा येतं आणि ग्रेव्ही वेगळी आणि पाणी वेगळं असं होत नाही आहे. त्यामुळे बेसन वापरायचं. त्यामध्ये मिडियम साईजचे 4 टमॅटो घेतलेले आहेत. थोडंसं मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं. मीठ टाकल्यामध्ये लवकर टमॅटो शिजते, त्यामुळं मीठ टाकायचं थोडंसं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. 3 ते 4 मिनटासाठी एक वाफ ओढून घ्यायची. 3 ते 4 मिनटासाठी चांगला आपला टमॅटो शिजलेला आहे. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता आपण सब्जी मसाला टाकणार आहे. तर सब्जी मसाला नसेल तर किचन किंग मसाला वापरला तरी चालतं आहे. आणि 2 चमचे दुधावरची साई टाकायची फेटून. दुधावरची साई नसेल तर फ्रेश क्रीम वापरली तरी चालतं आहे. नाहीतर ताजं दही टाकायचं 2 चमचे. आंबट घ्यायचं नाही आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनटासाठी वाफ काढून घ्यायचं. एकदम मंद गॅसवरती वाफ काढून घ्यायची. मोठा गॅस करायचा नाही आहे. 3 ते 4 मिनटात टमॅटो चांगलं शिजलेलं आहे. ग्रेव्ही चांगली तयार झाली. एकदा चांगलं हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये वाटाणा टाकून घ्यायचा. ताजा वाटाणा घेतलेला आहे. अर्धा किलो वाटाणा आहे. असं फ्रेश वाटाण्याची भाजी करायची म्हणजे चवीला खूप छान अशी लागते. नाही तर थंडी म्हणलं की चांगलं मार्केटमध्ये ताजे वाटाणे येतं. चांगलं मिक्स करून घेतलं की त्याला 2 ते 3 मिनटाची वाफ काढून घ्यायची म्हणजे वाटाणा वाफलं निघत आहे. पूर्णपणे वाफलत नाही आहे. चांगलं त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकणार आहे. इथं 2 वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे. थंड पाणी वापरायचं नाही, गरमच पाणी वापरायचं. थंड पाणी वापरलं तर वाटाणा आपला गरम आहे आणि ग्रेव्ही पण गरम आहे. त्यामुळे थंड पाणी वापरले पूर्णपणे चव बदलते. 3 ते 4 मिनटाची वाफ काढून घेतलं की वाटाणा शिजतं आहे. छान अशी वाटाण्याची ग्रेव्ही मसाला भाजी तयार झाली आणि चवीला एकदम भन्नाट अशी होती. तुम्ही कशासोबत खाल्लं तरी एकदम अशी छान लागते. थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं. भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत कशासोबत बी खायचं. चवीला एकदम भन्नाट अशी लागते. अशी वाटाण्याची भाजी एकदा करेल तर हमेशाच करून खाताना थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.